भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 26 जानेवारीला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारीला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. माझे नाव नाझिया फरीद गोगावकर आहे आणि माझ्या भाषणाचा विषय आहे भारताचे संविधान आणि इस्लाम. आदरणीय व माननीय शिक्षक, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि प्रिय विद्यार्थिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. माझ्या प्रिय संस्थेच्या मदरसा रोजातुल मोमिनात लांबजाना या व्यासपीठावरून या पवित्र प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी मी आपल्या सर्वांसमोर एका अतिशय महत्त्वाची आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयावर काही शब्द मांडण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि तो विषय आहे भारताचे संविधान आणि इस्लाम. माझ्या प्रिय बहिणींनो, भारताचे संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही. भारताचे संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही. हे देशातील कोट्यावधी लोकांचे परस्पर आदर याची हमी आहे. या संविधानामुळे आपल्याला धर्म पाळण्याचे, आपली भाषा बोलण्याचे, आपली संस्कृती जपवण्याचे आणि आपली इबादत स्वातंत्र्याने करण्याचे अधिकार मिळतात. जेव्हा आपण इस्लामच्या शिकवणीकडे पाहतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसते की इस्लामही माणसाला सन्मान, न्याय आणि शांतीचा संदेश देतो. इस्लामने सर्वात आधी मानवी समानतेचा धडा दिला. आपले प्रिय पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगितले आहे, कोणत्याही अरबीला अजमियावर आणि कोणत्याही अजमियाला अरबियावर श्रेष्ठता नाही, फक्त तथ्यांच्या आधारावर. ही विचार आपल्याला भारताच्या संविधानातही दिसतो. एक ओळ ऐका. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान, म्हणूनच आहे माझा भारत देश महान. तिथे सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत, ते कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा भाषेचे असोत. आदरणीय शिक्षक, माझ्या बहिणींनो, भारतीय इतिहास आपल्याला धर्म स्वातंत्र्य देते आणि इस्लाम आपल्याला शिकवतो की धर्मामध्ये जबरदस्ती नाही. इस्लाम कधीही जबरदस्तीचा समर्थक नाही. तो सहिष्णुता, संयम आणि उत्तम चरित्र शिकवतो. म्हणूनच एक मुस्लिम नागरिक म्हणून आपण आपल्या भारताचा सन्मान करत चांगला व्यापार आणि शांतता प्रिय नागरिक बनवू शकतो. इस्लामने आपल्याला न्याय आणि प्रामाणिकपणा यांचा आदेश देतो. पवित्र कुराणमध्ये अल्लाह ताला फरमावतो, हे इमानदारांनो न्यायावर ठाम राहा, हे इमानदारांनो न्यायावर ठाम राहा. जरी तो न्याय स्वतःच्या विरोधात असलं तरीही भारताच्या संविधानात सुद्धा न्याय कायद्यांचे राज्य आणि पीडितांचे संरक्षण आपले मूलभूत सत्ता मानते. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. माझ्या प्रिय बहिणींनो, इस्लाम आपल्याला फक्त इबादत शिकत नाही तर तो आपल्याला एक संपूर्ण माणूस बनवतो. सत्य बोलणे, वचन पाळणे, वडिलांचा सन्मान करणे, लहानावर दया करणे, स्वच्छता, शिक्षण आणि शिस्त या सर्व इस्लामच्या शिकवणी आहेत. आणि ह्याच गोष्टी एक आदर्श नागरिकांची ओळख आहे. मदरसा रोजातुल मोमिनात लांबजानासारखी धार्मिक संस्था आपल्याला हे शिकवते की आपण चांगले मुस्लिम आणि एक उत्तम भारतीय नागरिक बनावे. जगले तो देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले, जगले तो देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले. नमन त्या चळवळींना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले, नमन त्या चळवळींना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले. आपल्या आचरणातून, चारित्र्यातून, ज्ञानातून आपण हे सिद्ध केले पाहिजे की इस्लाम आणि भारताचे संविधान एकमेकांशी सुसंगत आहेत. शेवटी मी माझ्या सर्व बहिणींना एवढेच सांगते, आपल्या धर्माचा अभिमान ठेवा, आपल्या धर्माचा अभिमान ठेवा, भारताच्या संविधानाचा सन्मान करा. इस्लामचे गरीब प्रतिनिधी बनून समाजात शांतता, बंधुता आणि बलाचा संदेश पसरावा. अल्लाह ताला आपल्याला सच्चे मुस्लिम आणि प्रिय संस्कृती बनवायची तौफीक देवा. आपला प्रिय भारत देश जिंदाबाद, आपला प्रिय भारत देश जिंदाबाद. इस्लामच्या सार्वत्रिक शिकवणी जिंदाबाद, इस्लामच्या सार्वत्रिक शिकवणी जिंदाबाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.